विमानतळावर पुढील वर्षापासून बायोमेट्रिक इमिग्रेशन, प्रवाशांचा वेळ वाचण्यात मदत, डीजी यात्रा ॲपच्या माध्यमातून सेवा सुरू करण्याच्या हालचाली। राज्यातील कांदा उत्पादकांचं 24 कोटींचं अनुदान रखडलं, 12,600 शेतकऱ्यांचं अनुदान थकलं। आचारसंहितेपूर्वी कांद्याचे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर नावाला काळं फासल्याप्रकरणी गुन्हा। कणकवलीत तो येतोय अशा आशयाचे बॅनर, शहरातील बॅनरची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनर लावली असल्याची चर्चा। नागपूर शहर बसचे कंत्राटी कर्मचारी संपावर, नागपूरच्या मोरभवन बस स्थानकात कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। महिलांना तक्रारीसाठी अजितदादांकडून नंबर जारी, महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी तक्रार पेटी ठेवणार असल्याचीही अजित पवारांची माहिती। साताऱ्यातील खटाव परिसरात मुसळधार पाऊस, गारांसह झालेल्या मुसळधार पावसानं खटावला झोडपलं। गारांमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।